शेतकरी मित्रांनो, आपली पण हळद अशा प्रकारे पिवळी दिसत आहे का? जर पिवळी झाली असेल तर साधारणतः प्रतिपंप 25 ग्राम EDTA फेरस आणि 25 ग्राम EDTA झिंक याची फवारणी करावी। आणि जर आपल्या पानाला जर का अशा प्रकारे डाग पडलेले असतील, कातरले असेल, तर साधारणतः 25 मिली प्रतिपंप क्लोरोफॉरिफॉस किंवा अलिका 15 मिली याची फवारणी करावी। आणि मित्रांनो, जर आपलं शेत वापसा कंडिशनवर असेल आणि ड्रीप टाकली असेल तर साधारणतः प्रति एकर इड्डा फेरस एकरी अर्धा किलो आणि त्यासोबत चांगल्या कंपनीचं ह्युमिक एकरी 1 लिटर ड्रिपनं सोडावे। आणि पिकाच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्य म्हणजेच 19-19 किंवा 20-20-20 एकरी 5 किलो ड्रिपनं सोडून। मित्रांनो, हळदीला सुरुवातीपासूनच योग्य व्यवस्थापन दिलं तर उत्पादनात नक्कीच वाढ होते। ही पहिली ड्रिचिंग म्हणजेच आरोग्यदायी पिकासाठी पहिलं पाऊल। म्हणून मित्रांनो, वेळेवर आणि योग्य पद्धतीनं पहिली ड्रिचिंग करा आणि निरोगी हळदीकडे पहिलं पाऊल उचला। धन्यवाद।